मुलांनो फिजिक्स झालं, केमिस्ट्री झालं, आता मित्रांनो वेळ आलेला आहे मित्रांनो मॅथ्सच्या पेपरची। आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपल्याकडे खूप थोडासा वेळ शिल्लक आहे, म्हणजे फक्त आपल्याला एक दिवस गाव होते मित्रांनो प्रिपरेशनसाठी। तर या एका दिवसामध्ये तुम्हाला कशा प्रकारे प्रिपरेशन करायचे आणि चांगले मार्क्स स्कोर करायचे मित्रांनो मॅथ्सच्या पेपरमध्ये, हे आजच्या व्हिडिओ तुम्हाला मी सांगणार आहे। मित्रांनो थोडा वेळ घालता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो मॅथ्स पार्ट 1 आणि मित्रांनो मॅथ्स पार्ट 2 मध्ये सर्वात हार्ड वाटणारा पार्ट म्हणजे मित्रांनो आपला मॅथ्स पार्ट 2 कॅल्क्युलसचा पार्ट। मित्रांनो यामध्ये तुम्हाला खूप टाइम कन्झ्युमिंग आणि मित्रांनो खूप हार्ड आहे, यामध्ये डेरिव्हेटिव्ह आणि मित्रांनो इंटिग्रेशन खूप हार्ड वाटतं। मित्रांनो तुम्हाला मी सांगतो पूर्ण डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन स्किप करून तुम्ही मित्रांनो चांगले मार्क्स स्कोर करू शकता मित्रांनो एका दिवसामध्ये तयारी करून। आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारे तुम्हाला सांगतो मुलांनो मॅथ्स पार्ट 1 मधले मित्रांनो ऑल 7 चॅप्टर्स आणि मित्रांनो मॅथ्स पार्ट 2 मधील 2 चॅप्टर्स मित्रांनो प्रोबॅबिलिटी आणि मित्रांनो बायनोमियल हे 9 चॅप्टर्स करून मित्रांनो तुम्ही पूर्ण क्वेश्चन पेपर जो आहे मित्रांनो अटेम्प्ट करू शकता। ते कसं तर मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली मी स्क्रीनवरती लास्ट इयरचा बोर्डचा क्वेश्चन पेपर दाखवतो। मुलांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती डायरेक्टली आपला सेक्शन बी दाखवत आहे क्वेश्चन पेपर मधला। तुम्ही पाहू शकता मित्रांनो 12 क्वेश्चन्स असतात, मग तुम्हाला 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात। तुम्हाला सांगतो मित्रांनो क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5, क्वेश्चन 6, क्वेश्चन 7 आणि क्वेश्चन एकूण 6 क्वेश्चन्स मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपले पहिले अटेम्प्ट झाले आहेत मित्रांनो पार्ट 1 मधील। मित्रांनो क्वेश्चन 12 आणि क्वेश्चन 14 मित्रांनो 2 म्हणजे एकूण 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले। तर क्वेश्चन 12 मित्रांनो पार्ट 1 मधला आहे, मित्रांनो क्वेश्चन 14 प्रोबॅबिलिटी म्हणजे मित्रांनो पार्ट 2 मधला आहे। म्हणजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो सेक्शन बी फक्त मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मॅथ्स 1 आणि मित्रांनो प्रोबॅबिलिटी मध्ये आणि मित्रांनो तुम्हाला सांगितले बायनोमियल हे चॅप्टर करून तुमचा कंप्लीट होतं। मित्रांनो सेक्शन सी पण सेम पाहू शकता 12 क्वेश्चन्स पैकी तुम्हाला 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे। तुम्ही पाहू शकता क्वेश्चन 15, 16, 17, 18, 19, 20, 22 आणि मित्रांनो 25 आणि 26 मित्रांनो पार्ट 2 मधले आहेत। मित्रांनो तुम्ही पाहू शकता सेक्शन डी मध्ये पण सेम तसंच आहे मित्रांनो क्वेश्चन 27, क्वेश्चन 28, क्वेश्चन 29, क्वेश्चन 30 आणि मित्रांनो क्वेश्चन 32। मित्रांनो तुम्ही पाहिले तर मित्रांनो पूर्ण पेपर जो आहे मित्रांनो फक्त मॅथ्स पार्ट 1 आणि मित्रांनो मॅथ्स पार्ट 2 मधील 2 चॅप्टर्स करून होत आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये। आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कशा प्रकारे आता लास्ट डे मध्ये म्हणजे पूर्ण एका दिवसामध्ये कशा प्रकारे प्रिपरेशन करायचं आहे। आता तुम्हाला समजलं असेल तुम्हाला कोणत्या चॅप्टरवरती फोकस करायचं आणि कोणत्या चॅप्टर तुम्हाला लर्न करायचे। आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतोय चॅप्टर तुम्हाला कशा प्रकारे लर्न करायचे आणि तुम्हाला एका दिवसामध्ये कशा प्रकारे टाइम मॅनेजमेंट करून स्टडी करायचं। मुलांनो आपल्या प्रिपरेशन मधील फर्स्ट स्टेप असेल मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपले जे सेक्शन ए मधील क्वेश्चन असतात एमसीक्यू आणि 1 मार्कचे क्वेश्चन, त्यासाठी तुम्हाला सांगतो तुम्हाला डायरेक्टली काय करायचं टेक्स्ट बुक मधील जे मिसलेनियस एक्सरसाइज मधील जे एमसीक्यू आहे ते तुम्हाला डायरेक्टली रटायचे मित्रांनो फर्स्ट स्टेप आहे। आणि मित्रांनो जे 1 मार्कचे क्वेश्चन आहेत मित्रांनो 21 सेट मधून डायरेक्टली रटायचे मित्रांनो आणि ऑल चॅप्टर्स चे करायचे म्हणजे मित्रांनो तुम्हाला 7 चॅप्टर्स मॅथ्स 1 चे आणि मित्रांनो 8 चॅप्टर्स मॅथ्स 2 चे सर्व मित्रांनो चॅप्टरचे मिसलेनियस एक्सरसाइज मधील एमसीक्यू आणि मित्रांनो 21 सेट मधील एमसीक्यू प्लस मित्रांनो 1 मार्कचे क्वेश्चन्स रटायचे डायरेक्टली। मित्रांनो तुम्हाला ही फर्स्ट स्टेप असेल आपल्या प्रिपरेशन मध्ये। मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ही स्टेप तुम्ही जर फॉलो केली तुमच्या 20 मार्क्स इथेच फिक्स होणार आहे। मित्रांनो जायचं आपल्या नेक्स्ट स्टेप कडे। आता मुलांनो तुम्हाला मी सांगतो आपले जे 2, 3 आणि 4 मार्कचे क्वेश्चन आहेत त्याबद्दल मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपल्याकडे आता एवढं टायमिंग शिल्लक नाही की आपण वन शॉट लेक्चर्स किंवा तुम्ही इच अँड एव्हरी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता। आपल्याकडे मित्रांनो जास्तीत जास्त फक्त 1 किंवा 1.5 दिवस सापडत आहे आपल्याला। तर या वेळेमध्ये जर आपल्याला प्रिपरेशन करायचं असेल तर माझा समज आहे तुम्हाला काय करायचं मित्रांनो प्रत्येक टाइपचं मित्रांनो एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे। आणि मुलांनो तुम्हाला जेवढे ह्या टाइप मधील क्वेश्चन सॉल्व्ह होतात जे मित्रांनो ह्या 9 चॅप्टर्स मधील ते पहिल्यांदा तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि त्यानंतर मित्रांनो जे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह झाले नाही ते मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करण्याकडे जायचे, त्याचे तुम्हाला सोल्युशन पाहिजे आणि मित्रांनो ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे। आणि मित्रांनो त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुम्हाला इंपॉर्टंट क्वेश्चनची पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल केलेली आहे। मित्रांनो भरपूर असं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, तुम्ही इंपॉर्टंट क्वेश्चनची पीडीएफ पाहिजे ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे। मित्रांनो हे आपली सेकंड स्टेप आता जायचं आपल्या थर्ड स्टेप कडे। म्हणून आपली जी थर्ड स्टेप असेल ती मित्रांनो असेल थेरम्स बद्दल। तुम्हाला सांगून देतो आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये जवळपास 3 ते 4 थेरम्स विचारले जातात। आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मुलांना माहित नसतं कोणता थेरम इम्पॉर्टंट आहे, मुलं प्रत्येक इच अँड एव्हरी मित्रांनो थेरम कंप्लीट करत बसतात। मित्रांनो तुम्हाला मी सांगतो एवढा टायमिंग शिल्लक नाही की आपण इच अँड एव्हरी थेरम्स तुम्ही परफेक्ट करू शकता। त्यासाठी तुम्हाला मी सांगतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक इम्पॉर्टंट थेरमची पीडीएफ मी अवेलेबल करून दिलेलं आहे, ते थेरम्स तुम्हाला परफेक्ट करायचे कारण मित्रांनो थेरम्स खूप इम्पॉर्टंट आहेत। मित्रांनो 3 ते 4 थेरम्स तुम्ही क्वेश्चन आपल्या एक्झाम मध्ये विचारले जातात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ते नक्कीच परफेक्ट करायचे। आता मित्रांनो तुम्हाला मी काही सेक्शन डी बद्दल सांगून देतो। आता मुलांनो तुम्हाला मी सांगतो आपला जो लास्ट जो सेक्शन डी असतो ज्यामध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन्स पैकी मित्रांनो तुम्हाला 5 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात, त्याचे काय मित्रांनो तुम्हाला प्रेडिक्शन सांगतो कोणत्या चॅप्टर मधून तुम्हाला मित्रांनो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। कारण मित्रांनो हे 4 मार्कचे क्वेश्चन आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो तुम्हाला हार्ड पण जातात, त्यासाठी तुम्हाला मी सांगतो डेफिनेट इंटिग्रेशन मधून एक मित्रांनो, एलपीपीच्या मित्रांनो 7.4 मधून एक 100% येणार मित्रांनो, एओडीआय मधून तुम्हाला मित्रांनो एक आणि मित्रांनो इनडिफिनाइट इंटिग्रेशन आणि मित्रांनो लॉजिक मेट्रिक सिस्टम मधून एक मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो क्वेश्चन विचारले जाणार आहेत। म्हणून हे जे चॅप्टर्स आहेत त्यामधील एक 4 मार्कच्या क्वेश्चनची तुम्हाला तयारी नक्कीच करायची आहे। तुम्हाला मी सांगतो मी ह्या व्हिडिओमध्ये ज्या स्टेप्स सांगितलेले आहेत मित्रांनो त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता। आणि हो मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती मी भरपूर असं स्टडी मटेरियल अवेलेबल करून दिलेलं आहे, त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा मित्रांनो, तो चॅनल जॉईन करा आणि भरपूर असं स्टडी मटेरियल तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता फ्री ऑफ कॉस्ट। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।